राजाने त्यांची भक्ती सोडली नाही. तसंच जर महाभारतात पाहायला गेलं तर कुंती मातेच्या आयुष्यामध्ये किती दुःख आलं. द्रौपदीचं वस्त्रहरण झालं, तिचं हस्तिनापूर त्यांच्या आयुष्यातून निघून गेलं. पांडव हरले तरी देखील कुंती मातेने देवाचं नामस्मरण काही सोडलं नाही. तीच भक्ती देवाला आवडत असते. आपल्याला जेव्हा जन्म दिलाय तो नामस्मरणाकरिता दिले, त्यामुळे आपण तिथे देवाचं नामस्मरण आहे किती काही होऊ द्या, देवाने मेलं तरी तुझं, जगलो तरी तुझं, असं त्या देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. जन्म या शब्दाचा अर्थ तुकोबारांनी सांगितला. ज म्हणजे जगणं, म म्हणजे मरणं आणि मधला न असतो त्याला नामस्मरण म्हणतात. आणि नामस्मरण हे आपल्या आयुष्यात आपण एकदा तरी केलंच पाहिजे. ती कुंती माता पावलावर करत होती. पाहायला गेलं तर एक राजकुमार होता. त्या राजकुमारीने काय केलं, त्यावेळेस तिच्या राजाला एका साधक आले होते, त्यावेळी सांगितलं की तुझा मुलगा पुढे जाऊन एक फार मोठा संत बनेल. त्या काळचा राजा, त्या राजाला असं वाटलं हा जर संत झाला तर आम्हाला निघून सोडून जाईल आणि मग माझे राज्य, माझा वंश पुढे कोण चालवणार. तर मग त्यावेळी तो राजा काय करतो, ज्यावेळेस त्याला पुत्र जन्माला आला त्याच वेळेपासून एक सुंदर महल निर्माण करतो. त्यामुळे दासी असणार, त्यामध्ये सर्व आनंदी लोक असतात, त्यामध्ये एक म्हातारा देखील जात नसतात, एक कीटक देखील जाणार नाही, एखादा मेलेला माणूस देखील तिथे दिसणार नाही. असा तो राजकुमार तिने सुखात ठेवलं. सुखात ठेवल्याने एक दिवस काय झालं, तो राजा ज्यावेळी बाहेर आपल्या राज्याचं परिभ्रमण करण्यासाठी गेला, तो त्यावेळी तो राजकुमार त्याच्या सारथ्याला काय म्हणला, आज आपल्याला नदी किनारी जायचं नाही, आज आपल्याला नगरीमध्ये जायचं. पाहू तर आपलं राज्य कसं आहे. हा राजकुमार सारथी नको म्हणतो, तर राजकुमार काय म्हणतो, मी राजाला सांगून तुला नोकरीवरून काढून टाकेल. तो सारथी म्हणतो बरं ठीक आहे, पण राजाला काय सांगू नका. हा राजकुमार आणि तो सारथी त्याच्या नगरीमध्ये गेला. नगरीमध्ये गेले, जात असताना त्यांना एक म्हातारा माणूस दिसतो. त्यावेळी राजकुमार त्या सारथ्याला विचारतो, हा माणूस असा का बसलाय, ह्या माणसाचे केस पांढरे का झाले. तर त्यावेळी तो सारथी म्हणतो, हा माणूस आता म्हातारा झाला, ह्याचा आता मृत्यू होणार. तर त्यावेळी तो राजकुमार म्हणतो, माझ्यावर पण अशी वेळ येईल का. तर सारथी म्हणतो, अरे तुझ्या वेळेस काय, या विश्वातील सर्वांवरती वेळ येणार, सर्वांना मारावं लागणार. पुढे जातो, एक मेलेला माणूस दिसतो. त्यावेळेस राजकुमार त्या सारथीला म्हणतो, आता हा माणूस इतका शांत का झोपलाय. तर सारथी म्हणतो, मी मागाशी सांगितलं तसं प्रत्येक माणसाला हे जीवनात आलंय ना तर मरावंच लागणार आहे. तर पुढे जातो. पुढे जात असताना एक प्रेत यात्रा चाललेली असते, सगळे ढसा रडत असतात. बरं मग हा राजकुमार ते सारथीला विचारतो, आता हे सगळी लोक रडतात का. तर त्यावेळेस तो सारथी म्हणतो, ह्यांना दुःख का झालंय, त्यावेळेस ते रडणारच. बरं राजकुमार म्हणतो, एक दिवस मला पण रडावं लागेल का. सारथी म्हणतो, हो दुःख आहे की सर्वांना रडावं लागतं, पण जे सक्षम आहेत, जे आपल्या देवाच्या भक्तीसाठी तत्पर आहेत, मग ते किती दुःख आहे ते मागे हटत नाही. मग ह्या राजकुमाराला कळतं की किती काय झालं तरी मारावं लागणार आहे, आपल्याला रडावं लागणार आहे, आपल्याला म्हातार व्हावं लागणार आहे. मग मी इतक्या थाटामाटात काय जगतोय, मी जाऊन ते भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. देवाचं नामस्मरण ज्यावेळेस मी करेल त्यावेळेस माझ्यावर जरा चांगली वेळ, अशी वेळ येणार नाही. त्यामुळे आपण पण कसं करायचं, देवाचं नामस्मरण करायचं, त्यावेळी आपल्यावर ती वेळ येणार नाही. मग ते काय, तो राजकुमार काय करतो, एका अरण्यात जातो आणि देवाची नामस्मरण करायला सुरुवात करतो. आणि त्याचं नाव आजपर्यंत शास्त्रामध्ये टिकून आहे. आणि तो राजकुमार म्हणजे कोण, गौतम बुद्ध. आणि तीच देवाची भक्ती त्या भगवंताला सर्वात आणि प्रिय असते. हेच बघायचे प्रथम चरण.